मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं। पुण्यातल्या भवानी पेठ इथे ते दर्शन घेण्यासाठी पोहोचले। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्यही काही नेते दर्शनासाठी उपस्थित होते। टाळ मृदुंगाच्या जयघोषात पालखीनं प्रस्थान ठेवलंय। सध्या आज सुद्धा दोन्ही मुख्य संतांच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात आहे आणि उद्याला सकाळी प्रस्थान असेल। पण विधानसभेचं अधिवेशन आज संपलं, ते संपताच लगेचच मुख्यमंत्री हे पुण्याला रवाना झाले आणि त्यांनी या दोन्ही संतांच्या पालख्यांचं दर्शन घेतलं। आपण ज्ञानोबा माऊलींच्या पालखीच्या इथली दृश्य पाहतो आहोत। भवानी पेठेत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो आणि इथे देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि अन्यही महत्त्वाचे नेते पोहोचले। त्यांनी संतांची भेट घेतली, वारकऱ्यांची भेट घेतली आणि ज्ञानोबा तुकोबांच्या या वारीत ते क्षणभर का होईना आपण सहभागी झाले। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा त्यांच्यासोबत होते।